या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे एका रेग्युलर इंटरव्हल नंतर, राईट? आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहे. Hello everyone, Namaskar. In this video, we are going to solve problem set 1 of standard 9 sets, right? आणि या आधीचे आपण जे प्रॅक्टिस सेट आहे आणि प्रॉब्लेम सेट 1 मधले काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेतलेले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, राईट? सो लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 7. रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय व्हेन डायग्राम. आता आपण व्हेन डायग्राम म्हणजे काय आणि युनियन म्हणजे काय हे आपण बघितलं, राईट? आता याचं जे युनियन आहे मला व्हेन डायग्राम दाखवायचं. तर व्हेन डायग्राम इट इज नथिंग बट क्लोज फिगर, राईट? तर आता इथे आपल्याला दोन सेट आपण दाखवू. हा सेट ए, राईट? आणि यामध्ये कॉमन काही आहे का ते सुरुवातीला बघू. तर इथे कॉमन कुठला आहे? येस, 4 इज देअर, राईट? 4 जो आहे हा एलिमेंट कॉमन आहे, राईट? आणि कॉमन आहे म्हणून मी डायग्राम काढताना ही अशी काढणार, ठीक आहे? कारण इथे जे आहे इथे मी काय करणार आहे, इथे कॉमन एलिमेंट्स लिहिणार आहे. तर इथे कॉमन कुठला आहे? 4 दोन्ही याच्यात आहे, तर इथे मी 4 लिहिणार आहे, राईट? त्यानंतर मग ए मध्ये काय काय आहे? 3, 4, 5, 7, ठीक आहे? तर 4 हा ऑलरेडी इथे आलेलाच आहे. राहिलं काय? 3, 5, 7. सो आय विल राईट हिअर 3, 5, 7, राईट? आता आपण बी सेट लिहू. बी मधला हा जो 4 कॉमन आहे ऑलरेडी रिटर्न, राईट? राहिलं काय आहे? 1 आणि 8. सो वी विल राईट 1 and 8 हिअर. This is nothing but, see, this is, suppose set A I have drawn horizontal line and set B, for set B I have drawn vertical lines. तर हे जे राहील हे आहे A union B, right? This is A union B. First question, P is equal to 1, 2, 3, 4, 5 and Q is the set of all x such that x belongs to N and x is less than A. My first question is, what is P intersection Q? Let us solve second example. P contains A, B, C, E, F and Q contains L, M, N, E, B, right? आता यामधनं कॉमन एलिमेंट्स कुठले आहेत ते आपण बघू. बघा, इथे बी आहे, इथे बी आहे, इथे ई आहे आणि इथे ई आहे. म्हणजे यांच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत, राईट? म्हणून मग हे सेट दाखवताना आपल्याला हे असे दाखवता येतील, राईट? तर हा जो आहे यामध्ये आपण बघा, हा सेट पी म्हटलं, हा सेट क्यू म्हटलं, तर सुरुवातीला मी यातले कॉमन एलिमेंट्स जे आहेत ते लिहिणार आहे, जसं इथे बी आणि ई, राईट? आता मला पी हा सेट लिहायचा आहे. तर पी हा सेट लिहिताना बघा, हा इथे मी पी पूर्ण सेट असेल, हा पूर्ण पी, त्यातले बी आणि ई ऑलरेडी आय हॅव रिटन. सो व्हॉट इज लेफ्ट? ए, सी आणि एफ, राईट? आता क्यू मध्ये बघा, क्यू मध्ये आपण परत ई बी लिहिलेलंच आहे. राहिलं काय? एल, एम, एन, एल, M, N, right? आता परत P we can show by horizontal line and this Q by vertical line. See, this is P union Q, right? Second question, A is equal to set of all x such that x is prime number less than 12 and B set of all y such that y belongs to W and y is less than 30. Write A union B and A intersection B. X is set of all x such that x is prime number between 80 and 100. Y, it is set of all y such that y is an odd number between 90 and 100. Right? तर आता आपल्याला याचं युनियन लिहायचं. तर आपण सुरुवातीला हे जर लिस्टिंग मेथडने लिहिले तर ते आपल्याला लिहिणं व्हेन डायग्राम मध्ये दाखवणं सोपं जाईल. कारण ही जी आहे ही रूल मेथड आहे आणि लिस्टिंग मेथडनी जर आपल्याला एक्स लिहायचा असेल तर आपल्याला काय शोधायचे? प्राइम नंबर इन बिटवीन 80 अँड 100, राईट? तर पहिला आहे 83, राईट? त्यानंतर 89, त्यानंतर 93, राईट? आणि 97. दीज आर द 4 प्राइम नंबर्स दॅट लाईज बिटवीन 80 अँड 100. त्यानंतर वाय मध्ये काय काय येईल जर लिस्टिंग मेथडने लिहायचं असलं तर? वाय इज ऑड नंबर बिटवीन 90 अँड 100. तर ऑड नंबर कुठले कुठले आहेत? 91, 93, 95, 97, 99. दीज आर द ऑड नंबर्स इन बिटवीन 90 अँड 100. आता याचं आपल्याला काय दाखवायचं? युनियन बाय व्हेन डायग्राम.
मग परत आधीच्या एक्झाम्पल सारखं आपण यात कॉमन आहे का परत बघून घेऊ. तर यामध्ये कुठला कॉमन दिसतो आहे का. येस, 93 हा जो आहे हा कॉमन आहे. राईट. म्हणून मी अशा टाईपचं एक लक्षात घ्या. जर कॉमन नसेल तर आपल्याला हा असा सेट दाखवावा लागेल. राईट. असा सेट दाखवावा लागेल कॉमन नसला तर. पण कॉमन असेल तर अशा टाईपचं आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. मग यामध्ये कॉमन काय आहे. 93. ठीक. दोन आहेत, 93 आणि 97. राईट राईट राईट. 97. ठीक आहे. म्हणजे मग आता बघा 83 89 मी इथे लिहिलाय. ठीक आहे. त्यानंतर आता इथे कॉमन आपण वाय सेट लिहू. वाय सेट मधला कॉमन तर मी इथे ऑलरेडी लिहिलेले. आता राहिलं काय. 91 95 आणि 99. सो दिस इज नथिंग बट एक्स युनियन वाय. परत आपण हे जे आहे एक हॉरिझॉन्टल लाईननी दाखवू, एक वर्टिकल लाईननी दाखवू. एक्स जो आहे तो हॉरिझॉन्टल लाईननी आणि वाय जो आहे तो वर्टिकल लाईननी. अँड दिस इज एक्स युनियन वाय. राईट. So by Venn diagram we can show union of two sets. Question. U is 1, 1, 2, 3, up to 7. A 1, 2, 3, 4, 8. B 3, 5, 6. Commas are there. C is 1, 5, 6, 7. State true or false. 3 स्टेटमेंट आहे तुम्हाला लिहायचे आहेत. हे ट्रू आहे की फॉल्स आहे. राईट दी सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. सबसेट रिलेशन आपल्याला की कोण कोणाचा सबसेट आहे. तर एक्स हा इट इज सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल. वाय इज सेट ऑफ ऑल रोम्बसेस. एस इज सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स. टी इज सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम्स अँड बी सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स. आता कोण कोणाचा सबसेट आहे आपल्याला ते बघायचं आहे. तर एक लक्षात घ्या. रोम्बस पण क्वाड्रिलॅटरल आहे, स्क्वेअर पण क्वाड्रिलॅटरल आहे, पॅरलेलोग्राम पण क्वाड्रिलॅटरल आहे, रेक्टँगल पण क्वाड्रिलॅटरल आहे. तर हे सगळे क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणून मग आता बघा हा वाय वी कॅन से रोम्बस क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून वाय सबसेट ऑफ एक्स. स्क्वेअर हा क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून एक्स इज सबसेट ऑफ एक्स. पॅरलेलोग्राम हा पण क्वाड्रिलॅटरल असतो म्हणून टी सबसेट ऑफ एक्स. राईट. त्यानंतर रेक्टँगल्स हे पण क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून बी सबसेट ऑफ एक्स. राईट. त्यानंतर आता बघू आपण रोम्बस. तर इथे हा जो रोम्बस आहे हा प्रत्येक वेळेस स्क्वेअर असेल असं नाही. राईट. हा मात्र रोम्बस हा पॅरलेलोग्राम असतोच कारण अपोजिट साइड्स याच्या पॅरलल आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की वाय इज सबसेट ऑफ टी. राईट. प्रत्येक रोम्बस हा पॅरलेलोग्राम असतो पण प्रत्येक रोम्बस हा रेक्टँगल असेल असं नाही, प्रत्येक रोम्बस हा स्क्वेअर असेल असं नाही. म्हणून इथे आपण हे थांबलो. ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअर्स. आता हा जो आहे प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतोच कारण त्याच्या चारी साइड्स इक्वल आहेत. राईट. सो एस इज सबसेट ऑफ वाय. आपण प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो. त्यानंतर प्रत्येक स्क्वेअर हा पॅरलेलोग्राम पण असतोच. राईट. सो एस इज सबसेट ऑफ टी. राईट. त्यानंतर प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतोच. राईट. आणि म्हणून एस इज सबसेट ऑफ व्ही. ठीक आहे. मग आता आपण इथे किती सेट झाले. 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण कशाचा विचार करू. पॅरलेलोग्रामचा. तर प्रत्येक पॅरलेलोग्राम फक्त आता म्हणू की क्वाड्रिलॅटरल असतो पण प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रोम्बस असू शकत नाही, स्क्वेअर असू शकत नाही, रेक्टँगल असू शकत नाही. त्यामुळे इथे टीच्या बाबतीत विचार करणं सोडू. हा कोणाचा फक्त याचा सबसेट आहे. आता आपण रेक्टँगलचा विचार करू. तर प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलेलोग्राम असतो कारण अपोजिट साइड्स पॅरलल म्हणून व्ही इज सबसेट ऑफ टी. राईट. आता म्हणजे आपण बघा टप्प्याटप्प्याने सगळ्याचा विचार केला. सो ऑल वी हॅव 9 सबसेट रिलेशन. लेट अस फोर्थ क्वेश्चन. वी हॅव Venn diagram. We have set P, we have set Q shown by Venn diagram and we have to write intersection of P and Q. What do you say about P and Q? Answer all these questions in comment box. Thank you. Like